नमस्कार. कधी असा विचार मनात आला आहे का की एकाच गुन्हेगारी कृतीत अनेक लहान सहान गुन्हे लपलेले असतील तर कायदा काय करतो? म्हणजे समजा एका मागोमाग एक अनेक फटके मारले तर तो एक गुन्हा मानायचा की अनेक? आज आपण कायद्याच्या याच एका इंटरेस्टिंग कोड्याचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एक सिच्युएशन इमॅजिन करूया. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला काठीने तब्बल 50 वेळा मारलं. आता इथे प्रश्न असा उभा राहतो की कायद्याने प्रत्येक फटक्याला एक वेगळा गुन्हा मानायला हवा का आणि त्यासाठी 50 वेगवेगळ्या शिक्षा द्यायला हव्यात का? की ही संपूर्ण मारहाण मिळून एकच गुन्हा आहे? हेच ते कोडं आहे जे आज आपल्याला सोडवायचं आहे. तर मग कायद्याच्या चष्म्यातून बघितलं तर ही कृती एक गुन्हा आहे की 50? हा काही फक्त नैतिकतेचा प्रश्न नाहीये. हा एक प्रॉपर कायदेशीर पेच आहे आणि कायद्याकडे याचं एक अगदी ठोस उत्तर आहे. आता फक्त एक विचार करा, जर प्रत्येक फटक्याला वेगळा गुन्हा मानलं तर काय होईल? समजा प्रत्येक फटक्यासाठी 1 वर्षाची शिक्षा दिली तर त्या व्यक्तीला चक्क 50 वर्षांसाठी तुरुंगात जावं लागेल. हे ऐकायलाच किती विचित्र आणि अन्यायकारक वाटतंय नाही का? म्हणूनच अशा अमर्याद शिक्षा होऊ नयेत यासाठी कायद्यात एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे. आणि इथेच कायद्याचं एक महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 9 आपल्या मदतीला येतं. हा नियम अशा गोंधळाच्या परिस्थितीत स्पष्टता आणण्यासाठीच तयार करण्यात आला आहे. चला पाहूया हे कलम या कोड्याचं उत्तर नेमकं कसं देतं. तर याचं सरळ आणि सोपं उत्तर या तत्वात दडलंय: शिक्षेची मर्यादा. याचा अर्थ अगदी सोपा आहे. जर एखादा गुन्हा हा अनेक लहान लहान कृतींनी मिळून बनलेला असेल तर त्या प्रत्येक तुकड्यासाठी वेगळी शिक्षा दिली जात नाही. त्या संपूर्ण गुन्ह्यासाठी एकच शिक्षा दिली जाते. चला आता हाच नियम आपल्या त्या 50 फटक्यांच्या उदाहरणाला लावून बघूया. हिशोब एकदम सरळ आहे. एक कृती एक शिक्षा. हे कसं काम करतं ते बघा. पहिली गोष्ट, कृती काय आहे? एने झेडला 50 फटके मारले. आता कायद्याच्या दृष्टीने हे 50 फटके म्हणजे मारहाणीची एक सलग चाललेली एकच कृती आहे. त्यामुळे निकाल एकदम स्पष्ट आहे. एला त्या संपूर्ण मारहाणीसाठी शिक्षा एकच होईल, 50 वेगवेगळ्या नाही. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. जर या मारहाणीच्या दरम्यान मध्येच कुणी तिसरी व्यक्ती आली तर काय होईल? चला या कथेत एक अनपेक्षित वळण आणून या नियमाला जरा तपासून बघूया. आता परिस्थिती थोडी बदलते. समजा ए जेव्हा झेडला मारत आहे त्याच वेळी वाय मध्ये येतो आणि ए मुद्दाम वायला सुद्धा एक फटका मारतो. आता इथला फरक खूप महत्त्वाचा आहे. झेडला मारणं ही एक सलग कृती होती, एकाच गुन्ह्याचा भाग. पण वायला मारणं हे त्या मूळ कृतीचा भाग नव्हतं. ती एक पूर्णपणे नवीन आणि स्वतंत्र कृती होती आणि म्हणूनच तो एक वेगळा गुन्हा मानला जातो. आणि याच कारणामुळे इथला निकाल पूर्णपणे वेगळा आहे. एला झेडला मारहाण केल्याबद्दल एक शिक्षा होईल आणि वायला मारल्याबद्दल दुसरी वेगळी शिक्षा होईल. म्हणजे 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी 2 स्वतंत्र शिक्षा, कारण इथे कृतीच 2 वेगवेगळ्या आहेत. तर मग या दोन्ही उदाहरणांवरून या नियमाचा मोठा अर्थ समजून घेऊया. या साध्या वाटणाऱ्या तत्वामागे कायद्याचा नेमका हेतू काय आहे? तर या सगळ्या चर्चेचा सार काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, जर एक सलग गुन्हेगारी कृती असेल तर गुन्हा एकच आणि शिक्षाही एकच. पण जर त्या दरम्यान एखादी पूर्णपणे नवीन आणि वेगळी कृती घडली तर तो एक नवीन गुन्हा मानला जाईल आणि त्याची शिक्षाही वेगळी असेल. पण हा नियम इतका महत्त्वाचा का आहे? या नियमामुळे कायदा, न्याय आणि शिक्षा यांच्यातलं संतुलन कसं साधतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली हा नियम न्यायव्यवस्थेसाठी खूपच महत्त्वाचा आहे. पहिलं म्हणजे तो अवास्तव आणि अन्यायकारक शिक्षा टाळतो. दुसरं, शिक्षा ही गुन्ह्याच्या प्रमाणानुसार दिली जाते, त्याच्या प्रत्येक तुकड्याला नाही. यामुळे न्यायाधीशांना क्लिष्ट प्रकरणांमध्ये स्पष्टता मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुन्हेगाराचा हेतू काय होता यावर लक्ष केंद्रित केलं जातं. तर मग कायदा म्हणजे फक्त काही कोरड्या नियमांचं पुस्तक नाही, तर तो न्याय आणि शिक्षा यांच्यात एक नाजूक संतुलन साधण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. हा नियम त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. पण मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की कायदा नेहमीच हे अचूक संतुलन साधू शकतो का? यावर नक्कीच विचार करायला हवा.